सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड ठाणे व पिंपरी चिंचवड पुणे येथील घरफोडीतील आरोपीला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलाय। पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार घरफोडीतील तसेच चोरीतील आरोपींचा शोध सुरू असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस हवालदार कांबळे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे हे देवी चौकातील सराफ बाजारात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम चोरीतील सोने विक्री करण्यासाठी सराफ बाजार येथे येणार आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून सचिन भगवान सहजराव वय वर्ष 25 राहणार ताथवाडे, नवले वस्ती, तालुका मुळशी, जिल्हा पुणे याला ताब्यात घेतलाय। त्याच्या अंगझडतीत एकूण 23 तोळे सोन्याचे दागिने व 1 तोळा सोन्याची लगड असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल आढळून आलाय। त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे तसंच नाशिक रोड भागात घरफोडी केल्याचं कबूल केलंय। सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, संध्या कांबळे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे अशांनी यशस्वीरित्या पार पाडले। दिनांक 23 मे रोजी आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय सपकाळे साहेब आणि त्यांच्या अंतर्गत डीबीचे आमचे जे इन्चार्ज आहेत एपीआय सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती। यातला जो आपला आरोपी आहे सचिन भगवान सहजराव हा राहणारा मुळशीचा आहे आणि तो एका ठिकाणी येणार आहे आणि त्याने चोरी केलेली आहे किंवा तो घरफोडीतला आरोपी आहे अशी माहिती मिळाली होती। त्याच्यावरून आम्ही सापळा रचून त्याला जे अटक केली त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचा एक गुन्हा जे CR नंबर 318/26 हा उघडकीस आलेला आहे आणि त्याच्यामधलं 10 ग्रॅमची जी सोन्याची लगड आहे ती देखील आम्ही जप्त केलेली आहे। आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडून आणखीन फर्दर इंट्रॉगेशनमध्ये एक वाकड पोलीस स्टेशन जे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आहे त्याच्यामधला एक मोठा गुन्हा उघडकीस आलेला आहे घरफोडीचा, ज्याच्यामधले एकूण 23 तोळे सोनं असं एकूण टोटल 24 तोळ्याचं सोनं त्याच्याकडे जप्त झालेलं आहे। त्याच्यामध्ये काही दागिने आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक रोडचा तर सध्या ॲज ऑफ नाव एक गुन्हा आणि बाकी उर्वरित मग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातले एक गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता आहे। तर या कामगिरीबद्दल एकूण यातलं 24 तोळे वजनाची सोन्याचे दागिने आहेत आणि त्याची एकूण किंमत ही 35 लाख रुपये आहे। अशी एक चांगली कामगिरी आमच्या नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या डीबीनं केलेली आहे। त्याच्याबद्दल मी आमचे डीबीचे एपीआय सूर्यवंशी साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचं देखील त्या ठिकाणी अभिनंदन करतो। थँक्यू। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।